मुंबईतलं राजकीय वातावरण हे सध्या फार गमतीदार झालंय। जे एकमेकांपासून दूर गेले ते आता जवळ येऊ पाहतायत आणि जे एकमेकांच्या जवळ आहेत त्यांची भांडणं संपत नाहीयेत। हो, मी महायुतीबद्दल बोलते। समसमान वर्षांसाठी महापौरपद, स्थायी समितीमध्ये योग्य तो मान आणि अशा सगळ्या अनेक मागण्यांवर अडून बसलेले शिंदे भाजपला आता मुंबईत भारी पडू लागलेत। मॅजिक फिगर गाठायला शिंदेंची गरजही आहे आणि शिंदेंच्या मागण्यांमुळे ते डोईजडही झालेत, अशी सध्या भाजपची स्थिती आहे। आणि याच सगळ्यामध्ये आता हे सगळं प्रकरण हे केंद्रामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात पोहोचले। भाजपकडून शिंदेंच्या चुकांचा पाढा वाचण्यात आलाय। महापौरपदाच्या मुद्द्यावर कोणत्याही पद्धतीची तडजोड न करण्याचे आदेश दिल्लीहून फडणवीसांना आलेत आणि यामुळे आता महायुतीतील हा संघर्ष आणखी ज्वलंत होण्याची दाट शक्यता आहे। महायुतीसाठी नेमके काय काय संदेश आलेत दिल्लीतून मुंबईकडे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालंय असं की भाजपच्या नेत्यांनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे शिंदेंच्या चुकांचा पाढा वाचत शिंदेंमुळे कसं आपलं नुकसान झालं याची तक्रार केली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झालं। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीचा स्ट्राईक रेट जो आहे तो कमी झाला, त्यावर परिणाम झाला। शिंदेंची मुंबईतील कामगिरी सुद्धा निराशाजनक राहिली आणि भाजप जर जास्त जागा लढली असती तर भाजपने 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या, असं सांगत राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपली भूमिका मांडली, अशी माहिती एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं त्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेली आहे। शिवाय एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही भाजपमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं समजतं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईचा निकाल लागताच शिवसेना शिंदे गटानं निवडून आलेल्या आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये ठेवलं। त्यामुळे शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्सवरही भाजपच्या नेत्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वासमोर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। भाजपने 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या, तर शिंदेंनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्या। त्यामुळे युतीला काठावरचं बहुमत मिळालं। शिवाय मुंबईमध्ये शिंदेंचा स्ट्राईक रेट घसरला आणि त्यामुळे याचे पडसाद आता केंद्रापर्यंत उमटू लागलेत। त्यात झालंय असं की मुंबईमध्ये भाजपला निवडणुकीमध्ये ज्या 29 जागाच फक्त जिंकता आल्या आहेत, त्यामुळे 114 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज भासते। आणि भाजपची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेचं महापौरपद पहिल्या 2.5 वर्षांसाठी आपल्याला मिळावं आणि स्थायी व इतर समित्यांमध्ये योग्य तो वाटा सुद्धा मिळावा, अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचं चित्र आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळते। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बातचीत केल्यानंतर दिल्लीतून फडणवीसांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आल्याची माहिती मिळते। त्यानुसार भाजप मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही, अशा पद्धतीची ही भूमिका असणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपने अधिक जागा जिंकल्या असून भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावर आपलाच हक्क असल्याचं मित्र पक्षांना सांगा, असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांना दिल्याची माहिती एबीपी माझानं आपल्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे। भाजपला मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई महापालिकेमध्ये इतकं निर्णायक आणि मोठं यश मिळालंय, त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच हक्क असेल आणि तो कसा असेल ही भूमिका आपल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसमोर मांडा, असं दिल्लीतून आता फडणवीसांना सांगण्यात आलंय। पण हो, हे सगळं करत असताना कोणतीही कटुता येणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याची, दक्षता घेण्याची जी सूचना आहे ती सुद्धा भाजपच्या नेतृत्वानं फडणवीसांना केल्याचं समजतंय। त्यामुळे आता भाजप महापौरपद सोडणार नाही हे स्पष्ट आहे आणि असं झाल्यावर मग शिंदेंनाच तडजोड करावी लागेल अशी शक्यता जास्त आहे। पण सध्या शिंदे ही तडजोडीच्या भूमिकेमध्ये तेवढेसे दिसत नाहीयेत, तेवढे त्या मूड मध्ये शिंदे दिसत नाहीयेत। त्यामुळे कोण माघार घेणार हाच खरा प्रश्न आहे। पण सध्या सदैव शिंदेंची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजपला केंद्रामध्ये शिंदेंना धक्का देण्यामध्ये यश आलंय असं सुद्धा म्हटलं जातंय, हा सगळा चुकांचा पाढा वाचल्यानंतर। आता मुंबईमध्ये नेमकं महापौरपद या 2 पक्षांपैकी कुणाकडे जातं, कुणाला तडजोड करावी लागते, कुणाला 2 पावलं मागे यावी लागतायत,
हे सगळं हे पुढच्या काही काळामध्ये समजणार आहे. लवकरच महापौर पदासाठीची आरक्षणाची सोडत जाहीर होईल आणि त्यानंतर सगळं राजकारण हे इथलं बदललेलं पाहायला मिळणार आहे. नक्कीच या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.